आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मार्केटसारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खमण ढोकळ्याची रेसिपी। ही रेसिपी तुम्ही फॉलो केली तर तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही। मी काही टिप्स सांगितले आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सर्वप्रथम मी इथे एक बोल घेतला आहे। बोलमध्ये मी 1 वाटी पाणी घालते आहे। 2 वाटी बेसनसाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतलं आहे। आता मी इथे पाऊण चमचा सायट्रिक ॲसिड वापरते आहे। त्यानंतर मी इथे 3 चमचे साखर घेतली आहे। चवीनुसार मीठ घेतले आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे तेल घेतले आहे। त्यालाही मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। बेसन पीठ हे आपण चाळूनच घेणार आहे, त्यामुळे ढोकळा अगदी छान हलका असा होतो। ही स्टेप तुम्ही अजिबात मिस करू नका। आता सर्व साहित्य मी इथे मिक्स करून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने दिसलं पाहिजे कन्सिस्टन्सी। त्यानंतर मी आता या पिठाला 10 मिनिटं रेस्ट करू देणार आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर मी इथे पाव चमचा खायचा सोडा घालते आहे। सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी मी इथे चमचाभर पाणी घालते आहे। आता लगेचच आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही स्टेप आपल्याला थोडी फास्ट करायची आहे। हे बघा, बॅटर इथं रेडी आहे। मी इथे एक स्टीलचा डबा घेतला आहे, त्यात मी आधीच तेल लावून घेतलं आहे आणि आता हे बॅटर मी याच्यात ओतते आहे। 2-3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे। ढोकळा वाफवण्यासाठी मी इथे आधीच पाणी गरम करायला ठेवले होते। आता हा ढोकळा मी इथे 25 मिनिटे वाफवून घेणार आहे। 25 मिनिटे झाले आहे। सुरीच्या साहाय्याने चेक करून घेऊ। ढोकळा अगदी रेडी झाला आहे। ढोकळा थंड होईपर्यंत आपण त्यावरचा तडका तयार करून घेऊया। सर्वप्रथम मी इथे मोहरीची फोडणी घातली आहे। त्यानंतर मी इथे 3 हिरव्या मिरच्या चिरून घातल्या आहे। कढीपत्त्याची पानं घातली आहे। चिमूटभर हिंग घेतला आहे आणि 1 ग्लास पाणी इथे घातले आहे। 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ ॲड केले आहे। आता हा तडका आपण थोडा कोमट होऊ देऊया। तोपर्यंत आपण आपला ढोकळा डिमोल्ड करून घेऊया। हे बघा, एकदम इझिली हा ढोकळा डिमोल्ड झालेला आहे। व्यवस्थित कट करून घेऊया। आता मी त्यावर तडका घालते आहे। व्यवस्थित सर्व तडका आपल्याला ढोकळ्यावर टाकायचा आहे। तडक्यामुळे ढोकळा अगदी हलका होतो, कोरडा होत नाही। वरतून कोथिंबीरने गार्निश करून घेऊया। तयार झाला आहे आपला मार्केटसारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खमण ढोकळा। हे बघा, तुम्ही पाहू शकतात किती हलका आणि जाळीदार झालेला आहे ढोकळा। तुम्ही या प्रमाणात जर ढोकळा केला तर तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही। 2 वाटी बेसनसाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।